18 चेंडू 25 धावांची गरज. प्रशिक गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला अमोल आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला रोहिदास. पहिला चेंडू बॅटची कडा. धाव घ्यायची कदाचित धोक्याची ठरू शकली असते, मात्र थोडासा बॉल दूरवर होता आणि जोपर्यंत कीपरने गॅदर केला तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. पुढील चेंडू सरळ रेषेत खेळून काढल्या आणि चौकारासाठी ड्रायचा फटका. दोन चेंडू 5 धावा झाल्यात. पुढील चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा मिळतील. चांगली बॅटिंग रोहिदास इथून मात्र करतोय. 25 धावांची गरज आहे. आता धावा झाल्यात 7. पुन्हा एकदा टॅप केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण कुणालच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक धाव मिळाली. 8 धावा आहेत धाव फलकावरती. डाऊन द लेग आहे आणि कीपरने चांगला गॅदर केलाय. एक धाव मिळेल. 9 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा आपण पाहतो डिक्लेअर झोन मध्ये ही एक धाव. 9 धावा. 10. येस 10 धावा आहेत. एक रिस्की सिंगल आपण पाहतो आता कंप्लीट झाली आहे. एक धावा झालेत. येस 11 धावा धाव फलकावरती आहेत. 14 धावा आता 12 चेंडू मध्ये करायच्यात. चौदा धावा 12 चेंडू. डाऊन द लेग. पहिला चेंडू पात्र पंचांनी नो बॉल घोषित केला. गोलंदाज आपण पाहतो कुणाल आलेत. डॉट बॉल आहे. ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत आणि 2 धावा वाचू शकणार नाहीये. येस 2 धावा कंप्लीट होत आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव आपण पाहतोय आणि या 2 धावा. पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका आहे. 4 धावांसाठी जाईल हा देखील चेंडू सीमा पार. 18 धावा झाल्यात धाव फलकावरती. हलक्या हाताने टॅप केलं ऑन साइडला. एक धाव मिळेल. 19 धावा. आता 6 धावींची गरज. चस 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. डाऊन द लेग आहे आणि सोडून दिलाय. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. आता 5 धावींची गरज आहे 8 चेंडूंमध्ये. हा चेंडू षटकार खेचलाय. मुक्याच्या सनी अमोल बाद होतोय, मात्र 7 चेंडू मध्ये अजूनही 5 धाव्यांची गरज आहे. सात चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. अजय आलेत इन नंबर 3 वरती. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. तर समीकरण आहे येणारे चेंडू 6 करायच्यात 5 धावा.
येस 6 चेंडूंनी 5 धावांची गरज आहे. गोलंदाज तेजसने अच्छा खऱ्या अर्थाने रात्रमध्ये प्रभावित केले. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघासाठी त्याने सामने जिंकलेत. पहिला चेंडू ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हाताला चटका देत आपण पाहतो एकंदरीत धावा आहेत 2. आता 5 मध्ये 3 करायचे आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय आणि हा देखील चेंडू 2 धावांसाठी. 4 चेंडू 1 धावेची गरज. चला सामना इथे मात्र जिंकलाय निर्भय 7 स्टार या संघाने. चला यापुढील होणारा सामना आहे निर्भय 7 स्टार आणि शंभू राजन मावळ्या 2 संघांमध्ये. आणि जो संघ जिंकेल तो डायरेक्ट फायनल मध्ये. गोडांबे ब्रदर्स या संघासमोर तो संघ भिडेल. चला नाणेफेक लगेच करायची आहे. चला रोहिदास या आपण. चला दादा आपण सामन्याला सुरुवात करायची. नाणेफेकी देखील करा मैदानामध्ये. सामन्याला सुरुवात होत्या.
इथून जो मात्र संघ जिंकेल तो पोहोचेल थेट फायनल मध्ये. शंभू राजांच्या मावळे विपक्ष निर्भय पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केला अमोलने. दुसरा चेंडू पुन्हा एकदा तेच प्रात्यक्षिक आपण पाहतोय, मिसफील्ड झाली आणि धावा मिळतील पूर्ण 4 चौकार. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, एक चुरटी धाव घ्यायची आहे आणि ती देखील कंप्लीट झाली. चांगलं कॉलिंग आपण पाहिलं, गुड रनिंग बिटवीन द विकेट रोहिदास आणि अमोल यांच्यामध्ये. 3 चेंडू आणि आता धाव फलक जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. बॅटची कडा लिडिंग एज आणि वेध घेतला चेंडूने सरळ यष्ट्यांचा फलंदाज बाद. यस, प्रसाद आलेत आता इनॅट नंबर 3 वरती. पहिल्या 3 चेंडूवरती तर धावा आल्यात. चौथ्या चेंडूवरती विकेट रोहिदासच्या माध्यमातून आपण पाहिली आणि 5वा चेंडू देखील आता विकेट येता येता राहिली. थोडासा क्षेत्ररक्षकाच्या पुढे हा चेंडू पडलाय. देखील चेंडू पण पाहतो सुरेख होता आणि षटकांची होते समाप्ती. पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय निर्भय 7 स्टार या संघाची धावसंख्या आहे. लॉस ऑफ 1 विकेट, 7 ऑन स्कोर बोर्ड. सॉरी 9 धावा आहेत. सेकंड स्पेलला सुरुवात होते. पहिला चेंडू इथून मात्र पाठवला पुन्हा एकदा आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये सुरुवात केली होती अमोलने आणि त्याच पद्धतीने आता दुसऱ्या षटकामध्ये देखील सुरुवात करत असताना रोहितच्या विरुद्ध टोकला पहिल्या चेंडूवरती चौकार. डाऊन द लेग या कीपरने थोडस आपण पाहतोय बीट झाला होता. वाईट चेंडू आणि 1 धाव मिळेल. आता धावसंख्या आहे 14. क्लीन बॉल आणि जी विकेट इथून मात्र पाहिजे होती आपण पाहतो शंभू राजेंच्या मावळ्या संघाला ती विकेट त्यांना आता भेटली. अमोल माघारी परतलाय डगआउटच्या रस्त्याला आणि दाफलकर धाव आहेत 14. चांगली गोलंदाजी रोहितची, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ला होता आणि तिथून त्यांनी कमबॅक केलाय. नवीन फलंदाज अजय. पहिला चेंडू फुलटॉस आहे आणि जाईल आपण पाहतोय चौकारासाठी 4 धावा. येस, चौकार आहे. 18 धावा धावफलकावरती होतील. येस, 18 धावा झाल्यात. पुढील चेंडू अजयने पहिल्या चेंडूवर खेळत असताना हा चौकार लागला. 9 चेंडू आहे, डिक्लेअर झोन मध्ये जाईल. 9+1 2 धावा मिळतील. 20 धावा इथून आता धावफलकावरती. चांगली धावफलक आता उभारण्यामध्ये यश येते निर्भय 7 स्टार या संघाला. आज चेंडू नो बॉल आहे वेस्ट साईडच्या वरती. बॅक टू बॅक 2 नो बॉल आपण पाहतोय रोहितच्या माध्यमातून. खराब गोलंदाजी आहे रोहितची. पुन्हा एकदा आपण पाहतो डाऊन द लेग होता. अजयला असं वाटलं होतं, सोडून दिला मात्र चेंडू बरंच वळण घेत असताना पायावरती आला. 4 चेंडू. येस, अजूनही 2 चेंडू उर्वरित. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला ढकललंय. 21 धावा. बावीस.
येस 22 झालेत. पुन्हा एकदा आपण पाहतो सरळ रेषेत खेळला बॉल बॅक ड्राईव्ह आहे आणि या चेंडूवरती कुठली धाव मिळणार नाहीये. येस 22 धावा 2 षटकांनंतर निर्भय 7 स्टार या संघाची अक्षय गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू वेगवान फेकला बीट केलाय वेगाने आपण पाहतोय. फलंदाज प्रसादला पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या तिथून आता मात्र कमी धावींचं षटक हाताळण्याचा प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून चालू आहे. पहिला चेंडू डॉट यापुढे चेंडू ड्राईव्ह केला चालला डिक्लेअर झोन मध्ये मिळतील या 2 धावा. दोन धावा मिळाल्यात आणि धावफलक 24 या आकड्यावरती. स्टेप आउट झालेत आणि फटका चांगला सजवलाय चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आणि आता 28 धावा या चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना निर्भय 7 स्टार संघ. पुन्हा एकदा तोच फटका आणि तोच रिझल्ट आहे की नाही पण पंचानं सांगितलं 2 धावा आहेत 30 धावा होतील एकंदरीत आता धावफलकावरती. 30 4 चेंडू आणि 30 धावा आहेत. पुन्हा एकदा टॅप केला क्षेत्ररक्षक आहे मात्र तो फक्त बघत राहील बनलाय प्रेक्षक हा देखील चौकार. चौतीस धावा धावफलकावरती आहेत आणि आता शेवटचा चेंडू आहे इथून मात्र स्टंपिंग केली फलंदाज बाद आणि 35 धावेंचं टार्गेट असेल शंभू राजांच्या मावळे या संघासमोर. पस्तीस धावांचं टार्गेट आहे रवी आणि ऋतिक ही जोडी मैदानामध्ये 35 धावांचं टार्गेट आहे. अमोल गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू बॅट शिकाडा चांगला प्रयत्न आहे निर्भयचा प्रयत्नांना 100 मार्क आहेत. इथून बाद होण्याची संधी होती रवीकडे मात्र तो बचावला गेलाय. पुढील चेंडू आता मात्र बॉक्सच्या बाहेर आहे आणि रवी बाद आणि सेलिब्रेशन पाहू शकता आपण निर्भय संघाचा. रवी बाद झाल्यानंतर एक जीवनदान त्याला भेटलं होतं मात्र पुरेसा फायदा त्याला घेता आला नाहीये आणि तो इथून बाद होतो. 35 धावांचं अजूनही टार्गेट. नवीन फलंदाज अक्षय पहिले 2 चेंडू इथून मात्र चांगले फेकलेत अमोलने. पुढील चेंडू स्टेप आउट झालेत स्वतःच्याच आपण पाहतो ऍक्शन मध्ये चेंडू अडवलाय फॉलो थ्रू मध्ये. धावफलकावर कुठली धाव नाही 3 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा सरळ रेषेत खेळलाय आणि बॉलरच्या पायाला लागून चेंडू आपण पाहतोय 4 धावांसाठी गेलाय. चौथ्या चेंडूवरती ही 4 धावा मिळाल्यात.
सॉफ्ट ने आपण पाहतोय खेळून काढलाय, दिशा दिली आहे डिक्लेअर झोन मध्ये. धावा झाल्यात 5 चेंडू आणि 5. स्टेप आउट झाले क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आपण पाहतोय तिथे. मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून एक धाव मिळाली. षटकाची झाली समाप्ती आणि पाहतो आपण 6 धावा धाव फलकावरती, एक गड्याच्या मोबदल्यात अजूनही 12 चेंडू 29 धावेंची गरज. पहिला चेंडू रोहिदासने क्लीन बोल्ड केला अक्षयला आणि फलंदाज बाद. एकोणतीस धावींची अजूनही गरज आहे. अक्षय माघारी परतलाय. रोहित आता त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये आलाय. हा चेंडू टॅप केला, चांगला प्रयत्न आहे तिथे क्षेत्ररक्षकाचा, मात्र तो देखील बनेल प्रेक्षक आणि या मिळतील 4 धावा. दहा चेंडू आता 25 धावींची गरज असेल. पुढील चेंडू टॅप केला, हा देखील जाईल बॅक टू बॅक चौकारासाठी. 2 चौकार रोहितच्या बॅट मधून. समीकरण बदलत असताना आता रोहिदासच्या विरोधात हे फटके आलेत. आता 9 चेंडू आणि 21 धावींची गरज. क्लीन बॉल आणि आता रोहित देखील जड पावलाने जाईल डगआउट मध्ये. अजूनही पाहायला गेलं तर 21 धावींची गरज आहे. स्टेप आउट झाले, क्षेत्ररक्षक आहे. रनआउटचा चान्स, फलंदाज बाद. फलंदाज बाद झालेत. आपण पाहतोय बॅक टू बॅक. आता सामना कदाचित फसू शकतो शंभू राजांच्या मावळ्या संघासाठी. आणि इथून ऑफ साइड ऑफ स्टंप हा चेंडू ठेवला गेला तर रोहिदास याच्याकडून पंचांनी ते हेरलंय. वाईट चेंडू घोषित केला. पुन्हा एकदा टॅप केला, क्षेत्ररक्षक आहे, मात्र चौकारासाठी हा चेंडू जाईल. आणि आता समीकरण आहे 6 चेंडू करायच्या 17 धावा. सोळा, ठीक आहे, 6 मध्ये 16 करायच्यात. हा चेंडू नो आहे आणि नो +1 अशा 2 धावा मिळतील. आता 6 मध्ये 14 धावांची गरज आहे. पहिला चेंडू पायावरती आदळला आता आणि लेग पॅचच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट होते. पाच चेंडू 13 धावांची गरज आहे. ऋतिक वरती आता पूर्णपणे भार आहे, जबाबदारी आहे सामना जिंकून देण्यासाठी. हा चेंडू पुन्हा एकदा खराब. हा चेंडू फुल टॉस आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. अजय स्वतः गोलंदाज. 12 डाऊन द लेग आहे आणि पंचांनी सांगितलं यासाठी वाईट बॉल. 4 चेंडू 11 धावांची गरज. येस, 4 मध्ये 11 करायच्यात.
पुन्हा एकदा डाऊन द लेग आहे आणि समीकरण 4 मध्ये 10, 6 मध्ये 16 करायचे होत्या, 4 मध्ये 10 हे समीकरण. हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे, धाव घ्यायची आहे, रनआउटचा चान्स, फलंदाज बाद होईल. आता 3 चेंडू 10 धावांची गरज.
चला 3 चेंडू आणि धावा करायचे आहेत 10. 3 मध्ये 10 करायचे आहेत. डाऊन द लेग या वाईट चेंडू. 3 चेंडू आता 9 धावांची गरज आहे. ड्रायव्हचा फटका आहे चौकारासाठी आणि याचा सामन्यामध्ये चुरस निर्माण झाली. करायच्या 2 चेंडू आणि आता 5 धावा. शेवटची विकेट शिल्लक या. चला टीम मीटिंग नको स्पीडअप करायचा. टायमर आहे आणि जर स्पीडअप करायचं आहे 2 मध्ये 5 धावांची गरज. चला टाळ्या होऊन जाऊ देत आता या सामन्यासाठी. उलटा चेंडू क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याची संधी आणि आता 1 चेंडू 5 धावांची गरज. इथून मी तर म्हणेल सिंपल चेंडू टाकावा गोलंदाजाने, कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एक मध्ये करायचं 5.